नमस्कार मंडळी, नमस्कार. एक आनंदाची बातमी अशी आहे, म्हणजे तुमच्या आशीर्वादामुळे नुकताच मला कोकणचा पारसमणी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कालच मला पुण्याच्या संस्थेने फोन केला. हा, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कोकणचा पारसमणी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. काय जाहीर झालेला आहे? बरं, मी काय ज्या गोष्टीमुळे मला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्या गोष्टीची रिहर्सल करायला पाहिजे. वाजवा रे. अग शालू झोका दे गो मैना, अन शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना, शालू झोका दे गो मैना. स्किटचा मेन कंटेंट झालेला आहे. आता गाण्याच्या अगोदर 2-3 वाक्य आणि 2-3 पानं आणि गाण्याच्या नंतर 2-3 पानं की झालंच. त्याला काय वेळ लागतोय. नमस्कार 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 नमस्कार. आम्ही पुरस्कार वाटतो या संस्थेकडनं मी आलेली आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही मुलीतनं आलेली आहे? हो. बरं, मी तुम्हाला विचारू काय? बोला ना. काय हा मला जो पुरस्कार तुम्ही पुण्याच्या संस्थेने दिलाय हा मला काही योग्य वाटत नाही. का हो? नाही, म्हणजे हा पुरस्कार तुम्ही कसा मला देऊ शकता? पुण्याला तुम्ही असं अंडर एस्टिमेट नाही करू शकत. का हो? कसं आहे ना, आमची संस्था पुण्याची आहे, त्यामुळे ती काहीही ऍक्टिव्हिटी करू शकते. हा, खरं. कुणीही निंदा कुणीही वंदा, पुरस्कार वाटणं हाच आमचा धंदा. छान छान. अभिनंदन 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 मोरे. अहो, माझ्या ध्यानी म्हणीत नव्हतं माहिती आहे तुम्हाला हा पुरस्कार मला मिळेल म्हणून. काय 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 नाही, तुमचं कसं आभारी व्यक्त करू तरच मला कळत नाही. मोरे, लाजवताय का तुम्ही मला? नाही हो. अहो, आम्ही आभार तुमचे व्यक्त करायला पाहिजे. तुमच्यामुळे लोकांना कळलं कोकण कसं आहे. काय अभिनय करता हो मोरे तुम्ही. तुम्ही कोकणचे वैभव आहात. नाही, मी वैभव नाही. मी काय एवढा माजोरडा नाही. म्हणजे कोकणचं वैभव म्हणण्या इतका मी काय माजोरडा नाही. काय समजले? काय प्रामाणिकपणे सांगतो, मी प्रभाकर मोरे आहे. अहो, वैभव म्हणजे कोणाचे नाव नाही, वैभव म्हणजे कोकणची शान. शान आहात तुम्ही कोकणची. म्हणजे तुमच्या बोलण्या मागले रेफरन्स मला कळलं नाही. त्याच्यामुळे थोडासा कन्फ्युजन झाली ना. काय हरकत नाही. पण मी काय म्हणतो मॅडम, म्हणजे एवढा मी मोठा आहे? म्हणजे काय, म्हणून तर हा पुरस्कार तुम्हाला देतोय आम्ही. बरं, पुरस्काराचं स्वरूप सांगते. म्हणजे एक मानचिन्ह असेल आणि 1 लाख रुपये रोख असतील. 1 लाख रुपये? हो. काय सांगता काय? पुरस्कार तुम्हाला मिळणारच आहे, पण एक छोटा फॉर्म सही करायला लागेल तुम्हाला आणि काही डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायला लागतील. म्हणजे काय आहे की तुम्ही कोकणचे रहिवासी आहात हे एकदा कन्फर्म होऊ दे, नंतर काही प्रॉब्लेम नको ना यायला. अच्छा, प्रॉब्लेम काय लागणार आहे नेमकं सांगा. मला तुमचा जन्म दाखला लागेल. काय करायचं जन्म दाखला? अख्खाच्या अख्खा जिवंत मी तुमच्या समोर उभा आहे. काय हो, त्याचाच दाखला लागणार आहे मला. अच्छा, म्हणजे मी कोकणात कुठे जन्माला आलो त्याचा तुम्हाला पुरावा पाहिजे. मी तुम्हाला फोन करून सांगितलं ना येताना डॉक्युमेंट्स आणा. ती सगळी आणलेली डॉक्युमेंट. ठीक आहे, म्हणजे मी तयारीतच आहे का नाही. हे ठेवावी लागतात, नाही तर चेक लगेच मिळत नाही. एकदा चेक करून घेते. नाही, घ्या चेकला चेक. विनोद मस्त आहे. चला बरं. मोरे, हा काय झालं? ही डॉक्युमेंट्स नाही चालणार का? नाही, जरा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम काय आहे? मला सांगा तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? रामचंद्र वडिलांचं नाव. नाही, हे बघा, हे तुमचं जे स्कूल लिव्हिंग आहे ना, ह्याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेलं आहे. काय? RUMCHNDR केलेलं आहे. म्हणजे रमचंद्र झालेलं आहे ते. रमचंद्र म्हणजे वेगळं नाव होतं ना. नाही, एकच आहे. दिवसा रामचंद्र आणि संध्याकाळी रामचंद्र. स्पेलिंगची मिस्टेक आहे, बाकी काही नाही. स्पेलिंगची मिस्टेक. एक काम कर, थांबा 2 मिनिटं, गडबड झालेली आहे. हा काय? हा, आधार कार्ड बघा बघू. अहो, आधार कार्डवर नाव बघा तुमचं काय आहे. इथे काय लिहिलेलं आहे? मौर्य आडनाव झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठले आहात? हे कुठले म्हणजे मी इथलाच आहे. हो, कोकणातलाच आहे. आणि नाही, एक मिनिट, आधार कार्ड तुमचंच आहे का? माझं म्हणजे? नाही, फोटो दिसतच नाही बघा ना याच्यावरचा. हा काय फोटो माझा? अहो, कुठे काळ आहे सगळं हे. नाही, ते काय झालं, मला नजर लागायची ना म्हणून माझ्या आईनं माझ्या चेहऱ्याला तीट लावलेली आहे. तुम्ही काही काय सांगताय मोरे मला? सुरुवात कुणी गेला? नाही, म्हणजे मला सांगा, एक गोष्ट मला सांगा, आधार कार्डवरचा फोटो कोणाचा छान दिसतो काय? या सई मॅडम आहेत ना, सई मॅडम, यांच्या आधार कार्डवरचा फोटो ना गौरव मोरीशी जुळतो का?
विचारा त्यांना द्यावं असं आहे ना. नाही मला माहिती आहे पण हे सगळं जरा घोळ आहे. कसला घोळ आहे? बरं मला एक सांगा, तुमच्या वडिलांचा काही दाखला देऊ शकता का मला? कोणाचा? वडिलांचा दाखला देऊ शकता? कुठल्या तोंडाने सांगू? कुठल्या तोंडाने सांगू? त्यांचं काय कर्तृत्व व्हायचं त्यांचा दाखला देऊ तुम्हाला? मोरे दाखला म्हणजे जन्माचं काहीतरी सर्टिफिकेट असेल ना? अरे कर्म कसलं जन्माचं सर्टिफिकेट? त्या खाली कुठं जन्माचं सर्टिफिकेट मिळत होती? आजीला विचारलं, म्हटलं बाबांचा जन्म कुठे झाला? ती म्हणाली बैलगाडी झाला. बैलगाडी? हो. मी म्हटलं बैलगाडी कुठे होती तेव्हा? हा. ती म्हणते बैलगाडी काय मला माहिती नाही, पण तेव्हा इथं ना शुक्र तारा होता. शुक्राचा तारा इकडे असू दे नाही तर तिकडे असू दे, कोणीतरी असेल ना, एखादी व्यक्ती असेल ना त्यांच्या बरोबर, साक्षीदार असेल ना, त्यांचं नाव नंबर वगैरे मला काय. 2 बैल होते. तुम्हाला बैलांची भाषा येते काय? काय बोलताय नाही येऊन उपयोग काय? तर आता गेलेलं आहे तर हायतच नाही आहेत बैल वगैरे. काय बोलताय तुम्ही? मला नाही, मला हे डॉक्युमेंट सगळे चुकीचे वाटतात. मी फोन करून सांगून टाकते त्यांना की तुम्ही कोकणचे नाही. खरंच कोकणचा देवा शपथ कोकणाच्या मागे जन्म. आता आणखी काय पुरावा? 1 मिनिट 2 मिनिटं जरा धीर धरायला व्हायचं. थांबा जरा 1 मिनिट. बाय माझ्याशी सत्याचे पांडे संध्याकाळचा प्रहराने तू बोलणं घ्यायला राजी आहेस बाय माझ्याशी. एक मिनिट काय चाललंय तुमचं? हे काय बोलताय हा तुम्ही? गारा नाही, आणि हा गाराना फक्त कोकणातलाच माणूस घालू शकतो काय? समजली? असं काही नाहीये. पाठांतर केलं ना की कोणीही म्हणू शकेल. उगाच तुम्ही काहीतरी मला सांगू नका. एक तर डॉक्युमेंट तुमचे बरोबर नाहीयेत. आता मला सांगा, अजय अतुल हिंदी सिनेमाचे म्युझिक करतात ना, म्हणून ते हिंदी भाषिक होतात का? नाही ना. आता हा प्रियदर्शन आडनाव नाही लावत आणि हिंदी सिनेमा डिरेक्ट करतो आणि तिकडे सिनेमा हिट पण होतात त्याचे, म्हणून हा हिंदी भाषिक होतो का? अहो हा प्रियदर्शन व्यागला, तो प्रियदर्शन व्यागला. तो प्रियदर्शन 25 दिवसात पिक्चर करतो. हा शांतेचा कार्ट चालू आहे या नाटकात. 25 मिनिटात नुसतं पत्रच वाचतो, मग गोट्या चिडतो. मॅनेजर, नाटक कंपनीचा मॅनेजर गोट्या सांगून आहे आमचं, ते चिडतात का नाही? आता नाही, डॉक्युमेंट्स बरोबर नाहीयेत. मला कळवायला लागेल. नाही बघा माझा पेहराव बघा, कपड्यावर न वालकाल का नाही मला? आणि काय मी दुपारचे बिल आहे की हाफ चिड्डी घालतो आणि असं नारळ मोजीत असतो दुपारचे बिल. मी कोकणातला, फिवर कोकणातला. विदर्भात पण लोक हाफ पॅन्ट घालतात दुपारच्या वेळेला. उगाच मला काहीतरी सांगू नका. या कुठल्याही गोष्टी ग्राह्य धरता येणार नाहीयेत, माहितीये का तुम्हाला? शांत व्हा, शांत व्हा. एक मिनिट, ही तर कुठे चायची टपरी आहे काय? जरा चाय पाजला. एक मिनिट, तुम्ही चहा पिता? अहो म्हणजे तुम्ही आसामचे आहात? म्हणजे मी चाय पितो म्हणून मी आसाम? मला उद्या रबडी आवडते, मला म्हणजे काहीतरी गोडधोड आवडतं म्हणून मी बंगालचा झालो. काय पण बोलता वाय? हा, मी बिहारचा झालो, बंगालचा झालो, आसामचा झालो, म्हणजे जवळ जवळ मी भारताचा झालो, तरी मी कोकणाचा झालेलो नाही आहे. वा वा, आग लागली तुमच्या तोंडाला. वाटल तर बोलता वाय. आणि 1 मिनिट, हा पुरस्कार तुम्ही मला जाहीर केलेला आहे, माझ्या बापाला गेला वाय काय? त्याच्यामुळे माझ्या बापाचं नाव रामचंद्र असेल नाही तर रावण असेल, काय फरक पडत नाही त्याच्यामुळे. नाही, रावण असेल तर फरक पडतो. जर तुमच्या बापाचं नाव रावण असेल ना, तर तुम्ही श्रीलंकेचे आहात. शेवटचा शब्द खेचताय म्हणजे तुम्ही मणिपूरचे आहात. बाबड फोडी ना बाई तुमचा, जास्त बोलली होतं. काय बोलताय? डोक्यात जाऊ नका, डोक्यात जाऊ नका. तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर नाही आहेत. एकतर आपला बोलत जाता ही आता ही प्राजक्त माली सगळं ही देश फिरून आलेली आहे, म्हणजे सगळ्या देशाची झालेली आहे. मला सांगा, वाढदिवसाच्या दिवशी ही फरसाण वाटते, म्हणजे ही गुजरातची झालेली आहे. ही आहे पुण्याची, पण पुण्यातलंच लोक म्हणतात ही आहे धनकवडीची. मला सांगा, ही ना कुठनं पुरावा आणायचा? सांगा बघू, पुरावा मागता वाय. हे बघा मोरे. काय मोरे? मला तिच्याकडनं पुरावा मागायची गरजच नाहीये, कारण पुरस्कार तिला जाहीर झालेला नाहीये, पुरस्कार तुम्हाला जाहीर झालेला आहे. आणि हे बघा, हे डॉक्युमेंट्स बरोबर नाहीयेत, त्यामुळे त्याचा अर्थ काय होतो माहितीये का? काय? याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोकणचे रहिवासी नाही आहात, त्यामुळे ह्याच्या पुढे कोकणाच्या भूमीमध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही तुम्ही. आणि ह्याच्या पुढे शालू झोका दे ग महिना हे गाणं वापरायचं नाही, कारण ते कोकणचं आहे. आणि ना काय समजले हे तर अजिबात बोलायचं नाही. हे ठरवणार तुम्ही कोण? हे आमची संस्था ठरवते. कुठली? आणि आमचं हेड ऑफिस पुण्याला आहे. अच्छा, म्हणजे पुण्यात हेड ऑफिस असली संस्था कोकणच्या माणसाचं नागरिकत्व ठरवणार? हो. हा अधिकार तुम्हाला द्यायला कोणी मला सांगा? आम्ही काहीही करू शकतो. म्हणजे? याच्या पुढे एक गोष्ट लक्षात घ्यायचं, तुम्ही कोकणचे नाही आहात,
कोकणच्या भूमीमध्ये पाय ठेवायचा नाही, तिथली कुठलीही गोष्ट तुम्ही वापरू शकत नाही. त्यामुळे कोकणचा पारसमणी हा तुम्हाला पुरस्कार मिळणार नाही आणि 1 लाख रुपये सुद्धा मिळणार नाहीत. काय मला तुमचा पुरस्कार 1 लाख रुपये? आग लावा त्याला. आणि तुमच्या सर्टिफिकेटची पण मला गरज नाहीये. अख्ख्या महाराष्ट्राने मला मान्य केलंय की हा प्रभाकर मोरे कोकणचा सुपुत्र आहे आणि कोकणचा पारसमणी आहे. लाख रुपयाच्या पुरस्काराच्या गोष्टी कसल्या मला शिकवता वाय? लाख मोलाची माणसं आहेत ही माझी सगळी. माझ्या रक्तात कोकण आहे, माझ्या नसात कोकण आहे, माझ्या बोली भाषेत कोकण आहे. त्या मातीत मी जन्माला आलो, त्या मातीत मी मरेन. तुम्ही असं पुरावा मागून ना आमच्या भावनांची माती करू नका. लक्षात ठेवा, त्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे ना, ती शेवटपर्यंत तिथं राहणार आहे. आणि बघा, मी कोकणचा सुपुत्र आहे, याच्यासाठी मला कुठल्या कागदपत्रांची गरज लागणार नाही आहे. हो विचारे कदमानू वज्रेनू चौले ऐकता माही ना, ह्या कोकणच्या माणसावर केवढा अन्याय केलेला ह्या बाईन. तो कुठनं पुरावा द्यायचा ह्या बाईला आता? आणि हडेकर वासाडे, तू कोकणात कमी, बँकॉकची जास्त वाद्य वाजवत असतो. मला सांग, अरे तुला पुरावा द्यायला लागेल तू कोकणातलाच की बँकॉकचा आहे? तू कोकणातला आहेस असलाच तर वाजव मुजिक, नाही तर तुला पुरावा द्या लागेल. अगं शालू धोका दे गो मायना, शालू धोका दे